नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथी या आपल्या हक्काच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे. आज आपण त्या एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जो सध्या प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसलाय. आणि तो प्रश्न म्हणजे, आपला घाम गाळून जीवाचं रान करून पिकवलेला कापूस विकण्याची हीच योग्य वेळ आहे का? या मोठ्या प्रश्नाच्या खोलात शिरण्याआधी एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट. बाजारातल्या अशाच अचूक आणि वेळेवर मिळणाऱ्या माहितीसाठी तुम्ही अजूनही कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. आणि तो जो बेल आयकॉन आहे ना, तो पण दाबून टाका, म्हणजे आमची माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, आता जराही वेळ न घालवता आपल्या आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. हो, हाच तो प्रश्न आहे नाही का, जो आपल्याला रात्री शांत झोपू देत नाहीये. म्हणजे बघा, एका बाजूला बाजारात अचानक आलेली तेजी बघून खूप आनंद होतोय. वाटते की चला, आपल्या कष्टाचं कुठेतरी चीज झालं. पण त्याच दुसऱ्या क्षणी मनात एक धाकधूक सुरू होते की अरे, आपण जर विकायची ढाई केली आणि दर अजून वाढले तर? किंवा आपण थांबलो आणि हे वाढलेले दर अचानक खाली कोसळले तर? ही जी मनाची अवस्था झाली आहे ना, तीच आज आपल्याला दूर करायची आहे. आपण आज एकत्र मिळून बाजाराचा प्रत्येक कोपरा तपासू, आकड्यांच्या पलीकडचं सत्य समजून घेऊ आणि मगच एका ठाम निर्णयापर्यंत पोचू. कोणताही निर्णय घ्यायच्या आधी सध्या बाजारात नक्की काय परिस्थिती आहे हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून बाजारात जे घडतंय ना, त्याने सगळी जुनी गणितं बदलून टाकली आहेत. बाजारात एक अनापेक्षित म्हणजे कुणीही विचार न केलेली एक मोठी तेजी आलेली आहे. आता ही तेजी आपल्यासाठी एक मोठी संधी आहे की एक मोठा धोका आहे, हेच आपल्याला तपासायचं आहे. तर आजची सगळ्यात चांगली आणि दिलासा देणारी बातमी काय असेल तर ती ही आहे की काल जी मोठी दरवाढ झाली होती ती आजही टिकून आहे. बाजार एका नव्या उंचीवर पोचलाय आणि तिथे तो स्थिर झालाय, म्हणजे थांबलाय. दरांमध्ये कोणतीही घसरण झालेली नाहीये. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की मोठी वाढ झाली की दुसऱ्याच दिवशी बाजार खाली येतो. पण तसं झालेलं नाहीये. बाजार एका चांगल्या पातळीवर टिकून आहे. असं समजा की आपल्यासाठी एक संधीची खिडकी उघडली आहे. प्रश्न फक्त एकच आहे, ही खिडकी किती वेळ उघडी राहील? आता ही तेजी किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला या एका आकड्यावरून येईल. जरा विचार करा, फक्त एका दिवसात म्हणजे अवघ्या 24 तासात कापसाच्या दरात तब्बल 600 रुपयांची वाढ झाली आहे. ही काही गमतीची गोष्ट नाहीये. प्रति क्विंटल 600 रुपये. म्हणजे समजा तुमच्याकडे 10 क्विंटल कापूस आहे तर एका रात्रीत तुमच्या मालाची किंमत 6000 रुपयांनी वाढली आहे. ही इतकी मोठी आणि सकारात्मक वाढ आहे की सगळ्या बाजाराचं लक्ष याकडे वेधलं गेलंय. आणि या 600 रुपयांच्या वाढीमुळे ना एक खूप मोठा आणि महत्त्वाचा आकडा पार झालाय. कापसाचा दर आता प्रतिखंडी 55,000 रुपयांच्या पुढे गेलाय. आता तुम्ही म्हणाल की ही खंडी काय भानगड आहे? तर सोप्या भाषेत सांगायचं तर एक खंडी म्हणजे साधारणपणे 356 किलो रुई. हा व्यापाऱ्यांसाठी आणि मोठ्या मिल्ससाठी महत्त्वाचा दर असतो. पण आपल्यासाठी याचा अर्थ काय? तर हा जो 55,000चा टप्पा आहे ना, हा एक मानसिक टप्पा होता. खूप शेतकरी याच दराची वाट पाहत होते की एकदा का भाव 55,000च्या वर गेला की आपण विकण्याचा विचार करू. तर तो महत्त्वाचा टप्पा आता पार झालेला आहे. ठीक आहे, दर वाढले, आपल्याला सगळ्यांना आनंद झाला. पण एक हुशार शेतकरी म्हणून आपण फक्त दर वाढले म्हणून खुश नाही होत, तर ते का वाढले याच्या मुळापर्यंत जातो. कारण जर आपल्याला कारण कळलं तरच भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज बांधता येतो. चला तर मग या अनपेक्षित तेजीमागे नक्की कोणती जागतिक कारणं दडली आहेत ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर बघा, या दरवाढी मागे जे सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाचा कमी होणारा प्रभाव. जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापाराची सगळी साखळीच विस्कटून जाते. जहाजांची वाहतूक थांबते, मोठे देश माल खरेदी विक्रीचे निर्णय बदलतात आणि त्यामुळे कापसासारख्या कच्च्या मालाची मागणी एकदम कमी होऊन जाते. आता जशी ही युद्धाची परिस्थिती शांत होत चालली आहे तशी व्यापाराची गाडी पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून कापडाची मागणी वाढली आहे. त्यामुळे आपल्या देशातल्या मोठ्या टेक्स्टाईल मिल्सकडून कापसाची मागणी वाढली आहे. आणि अर्थशास्त्राचा साधा नियम आहे, जेव्हा मागणी वाढते तेव्हा दर वाढतात. पण इथेच आपल्याला सगळ्यात जास्त सावध राहायचं आहे. ही तेजी बघून हुरळून जायचं नाहीये. बाजारातले तज्ज्ञ सांगतात की परिस्थिती चांगली असली तरी बाजार इथून पुढे किती वाढेल याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. इथून पुढचा बाजार हा पूर्णपणे बेभरोशाचा आहे. जसं आकाशात ढग दाटून आले म्हणजे पाऊस पडेलच असं नाही, तसंच बाजारात तेजी आली म्हणजे ती टिकेलच किंवा अजून वाढेलच याची काहीही शाश्वती नसते. त्यामुळे आता प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल. चला, आता आपण जागतिक पातळीवरून थेट आपल्या जवळच्या बाजारात येऊया. प्रत्यक्ष जमिनीवर आपल्या बाजारपेठांमध्ये आजचे दर काय आहेत हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण आपला कापूस कुठे विकला तर 4 पैसे जास्त मिळतील याचा खरा अंदाज आपल्याला इथूनच येणार आहे.
आपण स्थानिक बाजारापासून ते देशातल्या सगळ्यात जास्त दर देणाऱ्या बाजारापर्यंतचा एक फेरफटका मारूया. तर बघा, आपल्या स्थानिक लहान बाजारपेठांमध्ये दर साधारणपणे 7,200 ते 7,300 रुपये प्रति क्विंटल सुरू आहेत. त्याच्यात थोडं वर गेलं म्हणजे लहान जिनिंग मिल्समध्ये तर तुम्हाला 7,400 ते 7,500 रुपयांपर्यंतचा दर मिळू शकतो. पण खरा फरक कुठे दिसतोय तर तो मोठ्या जिनिंग मिल्समध्ये, जसं की मानवत, हिंगणघाट, यवतमाळ, इथे दर थेट 7,700 ते 8,000 रुपयांपर्यंत गेले आहेत. आता मोठ्या मिल्स जास्त दर का देतात? कारण त्यांची खरेदी मोठी असते, त्यांना चांगल्या क्वालिटीचा कापूस लागतो आणि ते थेट मोठ्या कंपन्यांना माल पुरवतात. पण या सगळ्यांमध्ये एक बाजार असा आहे जिथे सध्या कापसाला सोन्याचा भाव मिळतो असं म्हटलं तरी चालेल. होय, हे अगदी खरं आहे. अकोला जिल्ह्यातली जी अकोट बाजार समिती आहे तिथे सध्या संपूर्ण भारतातले सगळ्यात जास्त दर मिळत आहेत. हा बाजार त्यांच्या दर्जेदार कापसासाठी ओळखला जातो आणि इथे जर तुमच्या कापसाची प्रत म्हणजे क्वालिटी चांगली असेल तर तुम्हाला 8,100 रुपयांपासून ते अगदी 8,500 रुपयांपर्यंतचा विक्रमी दर मिळू शकतो. ही माहिती नीट लक्षात ठेवा, कारण योग्य बाजार निवडणं हे सुद्धा आपला नफा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बाजारात काय सुरू आहे ते पाहिलं, दर का वाढले ते समजून घेतलं आणि कुठे किती दर मिळतोय हेही तपासलं. या सगळ्या माहितीच्या प्रवासानंतर आता आपण त्या एकाच प्रश्नावर येऊन थांबलो आहोत, विकावं की थांबावं? चला, आता आपण नफा आणि तोटा, धोका आणि फायदा या दोन्ही गोष्टी एका तराजूत टाकू आणि त्याचं वजन करून बघू, म्हणजे आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत होईल. हे गणित आहे ना, हे अगदी शांत डोक्याने समजून घ्या. समजा तुम्ही थांबण्याचा निर्णय घेतला आणि तुमच्या नशिबाने बाजार अजून वाढला, तर तुम्हाला प्रति क्विंटल जास्तीत जास्त किती फायदा होईल? तज्ज्ञांच्या मते खूप झाला तर 500 रुपये. पण लक्षात घ्या, याची कोणतीही गॅरंटी नाही. आता दुसरी बाजू बघा. समजा तुम्ही थांबलात आणि बाजार अचानक कोसळला, तर तोटा किती होऊ शकतो? तर दर कमीत कमी 1,000 ते 1,500 रुपयांनी खाली येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकदा दर खाली आले की ते पुन्हा या पातळीवर यायला खूप वेळ लागतो किंवा कधीकधी येत पण नाहीत. म्हणजे काय? तर 500 रुपयांच्या अनिश्चित फायद्यासाठी आपण 1,500 रुपयांचा निश्चित धोका पत्करत आहोत. म्हणून या संपूर्ण विश्लेषणाचा सरळ आणि सोपा निष्कर्ष हाच निघतो, थोड्याशा अनिश्चित फायद्याच्या आशेने थांबण्यामध्ये जी जोखीम आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे आपण जी पैज लावत आहोत त्यात जिंकण्याची शक्यता कमी आहे, पण हरलो तर होणारं नुकसान मात्र खूप जास्त आहे. मोठ्या नुकसानीचा धोका हा लहान फायद्याच्या शक्यतेपेक्षा कित्येक पटींनी मोठा आहे. आत्तापर्यंत आपण परिस्थितीचं विश्लेषण केलं, आकडेवारी समजून घेतली आणि धोक्याचा अंदाजही घेतला. या सगळ्या अभ्यासाच्या आधारावर आता एका ठोस फायद्याच्या निर्णयापर्यंत पोहोचण्याची वेळ आलीय. एक असा निर्णय जो आपल्याला जास्तीत जास्त नफा देईल आणि कमीत कमी धोका. तर मग काय करायला पाहिजे? आमची स्पष्ट शिफारस ही आहे की ज्या शेतकऱ्यांनी चांगल्या दरांची वाट पाहत आतापर्यंत आपला कापूस घरात जपून ठेवलाय, त्यांच्यासाठी विक्री करण्याची हीच सर्वोत्तम, हीच सुवर्णसंधी आहे. शक्यतो याच आठवड्यात, जोपर्यंत बाजार या चांगल्या पातळीवर टिकून आहे, तोपर्यंत आपला कापूस विकून मोकळं होणं हाच एक शहाणपणाचा आणि फायद्याचा निर्णय ठरू शकतो. ही संधीची खिडकी आहे, ती बंद होण्याआधी आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा आहे. एक गोष्ट मनावर कायमची कोरून ठेवा, दर आधीच एका उच्च पातळीवर म्हणजे शिखरावर पोचले आहेत. यालाच पीक रेट असं म्हणतात. आता इथून पुढे दर अजून वाढतील आणि आपल्याला एखादा चमत्कारिक भाव मिळेल या भ्रमात राहू नका. जास्त अपेक्षा ठेवल्या की पदरात निराशा पडते. त्यापेक्षा जो खात्रीशीर आणि चांगला दर आज मिळतोय तो पदरात पाडून घेणं हेच खरं कौशल्य आहे. आणि शेवटी एक गोष्ट मी अगदी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, अंतिम निर्णय हा पूर्णपणे तुमचाच असणार आहे. कारण तो कापूस तुमच्या घामाचा आहे, तुमच्या कष्टाचा आहे. आम्ही फक्त माहिती आणि विश्लेषण तुमच्या समोर मांडू शकतो, एक दिशा दाखवू शकतो. पण सर्व बाजूंनी विचार करता एक गोष्ट मात्र नक्की आहे, योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ मात्र हीच आहे. आता चेंडू पूर्णपणे तुमच्या कोर्टमध्ये आहे. ही सगळी माहिती ऐकल्यावर तुम्ही तुमच्या कापसाबाबत कोणता निर्णय घेणार आहात? थांबून एक मोठी जोखीम पत्करणार की मिळालेल्या या चांगल्या दराचा फायदा उचलणार? यावर शांतपणे विचार करा आणि तुमच्या परिस्थितीनुसार जो योग्य वाटेल तोच निर्णय घ्या. आजच्या या सविस्तर चर्चेत तुम्ही शेवटपर्यंत सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. बाजारातल्या अशाच महत्त्वाच्या घडामोडी आणि त्याचं अचूक विश्लेषण तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत पोचवणं हेच आमचं काम आहे. तुम्हाला ही माहिती खरंच आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे दुसऱ्या कुणाचा तरी मोठा फायदा होऊ शकतो. आणि हो, कृषी साथीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.